नमस्कार मंडळी, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही फॅन्सी डाएट प्लॅनचे पालन करण्याची गरज नाही. घरी बनवलेले साधे पदार्थ खाऊन तुम्ही सहज वजन नियंत्रणात ठेवू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. या गोष्टींमध्ये मूग देखील समाविष्ट आहेत. मुगाच्या डाळीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. त्यामुळे ते पचन संस्थेसाठी चांगले, वजन कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. पाचन आरोग्यास मदत करतात. हिरव्या मुगाचे असेच आरोग्यदायी भरपूर फायदे आहेत. त्यामुळेच तुम्हाला मी हिरव्या मुगापासून बनवलेले 2 पदार्थ दाखवणार आहे. हिरव्या मुगाची मस्त अशी चमचमीत आमटी आणि तुमच्या डाएट प्लॅनसाठी ब्रेकफास्टसाठी मस्त अशी मुगाची उसळ, म्हणजे मुगाची भेळ म्हणायलाही हरकत नाही. हिरव्या मुगापासून किंवा हिरव्या मुगाच्या डाळीपासून तुम्ही कोणताही पदार्थ करून खाऊ शकता. रोज सकाळी 1 वाटीभर मोड आलेल्या मुगाचे सेवन करा. डाएट प्लॅन मध्ये मूग खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहील. अजिबात दुसरं काही जास्त खायची इच्छा होणार नाही. 1.5 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतले. मूग शिजेल इतपत पाणी घातलं आणि 1 चमचा मीठ घालून मी मूग शिजण्यासाठी ठेवले. इथे मी मूग भिजवून वगैरे काही घेतलेले नाहीत, असेच घेतलेले आहे. तुम्ही भिजवूनही घेऊ शकता किंवा तुम्ही कुकरलाही मूग लावू शकता शिजण्यासाठी, पण एवढं लक्षात ठेवा त्याचा गाळ होणार नाही. उकळ्या भांड्यात शिजल्याने मूग छान शिजतात आणि त्यातील पोषक तत्वेही टिकून राहतात आणि आपल्याला हवी तशी मूग आपण शिजवून घेऊ शकतो. अगदी जास्त वेळ नाही लागत, 10 मिनिटात मूग छान शिजतात. मूग शिजायला ठेवताना एकदा उकळी आली की मंद आचेवर अर्ध झाकण ठेवून मी मूग छान शिजवून घेतले. पौष्टिक मुगाची आमटी करण्यासाठी आपल्याला इथे 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. मुगाचीच उसळ म्हणजेच मुगाचीच भेळ करायची आहे. त्यासाठी 1 छोटा कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे आणि 1 टोमॅटो घ्यायचा आहे बारीक चिरून. आपले मूगही शिजलेले आहे छान असे. या प्रमाणात आपण मूग काढून घेणार आहोत. मूग शिजताना 1 चमचा मीठ घातल्यामुळे मुगामध्ये छान असं मीठ उतरतं आणि मुगाची चव मात्र अप्रतिम लागते. तुम्ही अशीच उकडलेले मूग खाऊ शकता. आणि याला जर काही चटपटीत करायचं असेल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालायचं. मी पुढे दाखवत आहे ते. सर्वप्रथम आपण याची मस्त अशी आमटी करून घेऊया. तुम्ही डाएट करत असाल तर ही आमटी रोज तुम्ही बनवून खाल्लात तरीही कंटाळा येणार नाही, अशी चविष्ट होते आणि पोट भरलेलं राहील. ही आमटी तुम्ही अशीच खाऊ शकता, पिऊ शकता. तुमच्या डाएट प्लॅन मध्ये असणाऱ्या पदार्थाचा तुम्हाला जर कंटाळा आला तर या पद्धतीने एकदा मूग डाळीचे किंवा मुगापासून बनवलेले पदार्थ नक्की करून खा. ह्याचं रोज जरी सेवन केलं तर तुमचं वजन नियंत्रणात ठेवेल आणि वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आमच्या घरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशी आमटी असते. खूप साधी आणि सिंपल आहे, पण तितकीच चविष्ट आणि पौष्टिकही आहे. आमटी करण्यासाठी 1.5 पळी तेलाचा वापर केला आहे. तुम्ही डाएट करत असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तेल घालू शकता. तेल गरम झाल्यावर जिरे टाकले. जिरे छान फुलल्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा तो टाकला. कांदा छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेतला. कांदा परतल्यानंतर 1 टोमॅटो टाकला. हे टोमॅटो मात्र आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो परततानाच त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि हळद अर्धा चमचा घातलेली आहे. मीठ घालताना बेताने घाला, कारण आपण मूग शिजवून घेतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे चव बघून मीठ घाला. कांदा टोमॅटो छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. यामध्ये मी 1.5 चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, घरची चटणी. तुम्ही तुमच्या वापरण्यातली कोणतीही घरची चटणी वापरू शकता किंवा तुम्ही तिखट पावडर वापरणार असाल तर यात 1 चमचा किचन किंग मसाला मात्र घालायला विसरू नका. यामध्ये तिखट मात्र तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता. कांदा टोमॅटोमध्ये कांदा लसूण मसाला छान असं 1 मिनिटभर परतून घेतला. त्यानंतर शिजवलेले हिरवे मूग त्यामध्ये घातले. फक्त 1 मिनिटभर आपल्याला आमटीला छान उकळी काढून घ्यायची आहे. मूग तर आपले शिजलेले आहे. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच आमटी करून पहा. अशा पद्धतीने तुम्ही डाएट करत असाल तर मुगाची आमटी रोज जरी करून खाल्लात तरीही कंटाळा येणार नाही. आणि डाएट करत असाल तर वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यातही मदत होईल. त्यामुळे आवर्जून नक्की करून खा अशा पद्धतीने आमटी. चला तर मंडळी, छान अशी उकडलेल्या मुगापासून मस्त अशी चटकदार उसळ कशी बनवायची मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही डाएट करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही याचं रोज सेवन करा. हे मी मुगामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घातला, 1 टोमॅटो घातला, थोडीशी चटणी घातलेली आहे. तुम्ही या ठिकाणी मिरची पावडरही घालू शकता. चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला बरं का. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही मिरची पावडरही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घातलेला आहे. आरोग्यासाठी जिरे ही खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे डाएट प्लॅन मध्ये जिऱ्याचा आवर्जून वापर करा. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडा लिंबूही पिळू शकता. हे असं रोज सकाळ किंवा संध्याकाळी तुम्ही 1 वाटी जरी करून खाल्ला तरीही तुमचं वजन
नियंत्रणात राहणार आहे, वजन कमी होणार आहे. या हिरव्या मुगाचे भरपूर फायदे आहेत शरीरासाठी, त्यामुळे हे तुमच्या डाएट प्लॅन मध्ये असायलाच हवे. मोड आलेल्या कच्च्या मुगापासूनही तुम्ही उसळ बनवू शकता. आमटी शिजली आहे, आमटीला मस्त उकळी आली आहे. बाकी काहीच घालण्याची गरज नाही. या पद्धतीनेच आमटी खूप छान होते. अशा साध्या पद्धतीने तुम्ही झटपट आमटी कधीही करून खाऊ शकता. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही आमटी होते. तुमच्या डाएट प्लॅन मधील तुमचा तोच आहार घेऊन किंवा तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की या पद्धतीने मुगाची आमटी किंवा मुगाची उसळ करून खा. ही आमटी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळच्या जेवणामध्येही आवर्जून करू शकता. भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. यामध्ये भाकरी चुरून तर एक नंबर लागते. चपाती सोबतही आमटी खाऊ शकता. एकच नंबर लागते. नक्की करून पहा आणि कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. डाएटसाठी तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर नक्की अनेक पदार्थ मी तुम्हाला करून दाखवेन. नक्की कमेंटमध्ये मला अशा भरपूर रेसिपी शेअर करायला मला नक्कीच आवडतील.